Hello everyone, welcome to YC classes. Okay, in this video we are starting our chapter linear programming. Let us study what is a linear equation. So first term to study is a linear equation. Which equation we called as a linear equation. So कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हटलं पाहिजे. ओके, सो एकदम सिंपल आहे. असे इक्वेशन्स की ज्या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलची डिग्री इक्वल टू 1 आहे त्या इक्वेशन्सला म्हणायचं लिनियर इक्वेशन्स. ओके, व्हेरिएबलची डिग्री किती असलं पाहिजे 1. देन वी कॉल्ड द इक्वेशन ॲज अ लिनियर इक्वेशन. फॉर एक्झाम्पल 3x plus 2 equal to 0 किंवा 3x is equal to minus 2 in any format. Okay, another example is 5x plus 3y plus 4 is equal to 0. Another one example, x plus 2y plus 3z is equal to 9. Okay, these all the equations are called as linear equations because the degree of every equation here is 1. Let us look at the first equation in which there is only one variable x is there which has a degree 1. Therefore it is known as linear equation in one variable. So this is your linear equation in a one variable. Let us consider the second example in which there are two variables x and y. X has a degree 1 and y also has a degree 1. Therefore this is your linear equation in two variable. And let us consider the third example in which there are three variables x, y and z, where x has a degree 1, y has a degree 1 and z has also a degree 1. But there are three variables, therefore it is known as linear equation in three variables. Okay, so linear equation in one variable which you have studied in the 9th standard. Okay, linear equation in one variable तुम्ही कुठे स्टडी केलाय 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलाय. लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल तुम्ही कुठे स्टडी केलाय 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलंय. आणि लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल हे तुम्ही कुठे स्टडी करणार आहात किंवा केलं आहे 11th अँड 12th स्टँडर्ड मध्ये. लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्ही मॅट्रायसेस चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहात. या वर्षी सुद्धा तुम्हाला तो चॅप्टर पुन्हा आहे. 11th स्टँडर्डला सुद्धा तुम्हाला मॅट्रायसेस चॅप्टर होता. सो आपण ते जे काय आहे लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल ते मॅट्रायसेस चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. फक्त आता सध्या आपण हे जे लिनियर प्रोग्रामिंग चॅप्टर आहे जिथे आपल्याला ग्राफिकल मेथड्सने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. सो आपल्याकडे 2 डायमेन्शन सिस्टम कन्सिडर करून एक्स अँड वाय ऍक्सिस कन्सिडर करून आपण लिनियर इक्वेशन इन टू 1 व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या लिनियर प्रोग्रामिंग मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, जे की तुमचं 9th मध्ये तुम्ही बेसिक स्टडी केलेला आहे. सो लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात तुम्हाला कळलं. सो अशा इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन्स म्हणतात की ज्याच्यामध्ये डिग्री काय आहे 1. जर एकच व्हेरिएबल असेल तर लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल असतील तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि 3 व्हेरिएबल्स असतील तर लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल. ओके, हे झालं तुमचं 9th चॅप्टरचं स्टार्ट. ओके, सो त्यानंतर जर तुम्हाला कोणती बेसिक्स गोष्ट तुम्ही 9th मध्ये स्टडी केली असेल तर ती आहे काही सम स्पेसिफिक फॉर्म्युलेज ज्याच्याने तुम्ही स्टँडर्ड्स ठरवता. जसं की इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही एक्स ॲक्सिस ग्राफमध्ये ड्रॉ करता आणि वाय ॲक्सिस ग्राफमध्ये ड्रॉ करता या ॲक्सिसचे इक्वेशन्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो टेल मी व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. सो इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज y is equal to 0 that you have studied in your 9th standard. Okay, tell me what is the equation of y-axis. What is the equation of y-axis is x is equal to 0. Okay, so what is equation of x-axis? Y is equal to 0. Equation of y-axis is x is equal to 0. सो ह्या 2 नोट आहे ज्या की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करणं खूप गरजेचं आहे. ओके, हे बेसिक्स आहे. तुम्हाला माहिती असले तरी मला पुन्हा सांगणं खूप गरजेचं आहे कारण की याच्यावरती तुम्हाला बरेचसे काही पुढे गेल्यानंतर क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, नेक्स्ट थर्ड वन
that you have studied in your 9th standard is x is equal to constant. What is x is equal to constant? So x is equal to constant is the line which is parallel to y-axis, and y is equal to constant is the line which is parallel to x-axis. Okay, what is x is equal to constant? So x is equal to constant is the line which is parallel to y-axis, and y is equal to constant is the line which is parallel to x-axis. ओके, हे सुद्धा तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे, पण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आपण हे इथे दाखवतो आहे. जसे की x इज इक्वल टू कॉन्स्टंट जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर x इज इक्वल टू कॉन्स्टंट तुम्ही या लाईनला म्हणू शकता x इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर कॉन्स्टंट पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही राईट हँड साईडला ड्रॉ करा, जर कॉन्स्टंट निगेटिव्ह असेल तर तुम्ही लेफ्ट हँड साईडला ड्रॉ करू शकता. त्यानंतरून सिमिलर वे you can also draw y is equal to constant line. So y is equal to constant, this is your y is equal to constant line, okay, which is parallel to your x axis. If it is positive, then draw the line on the upper side of the x axis, and if it is negative, then draw the line to the downside of the x axis. Okay, clear? This you have learned in your 9th standard. Okay, that is very important for you. त्यानंतर हे तुम्ही जे काही दाखवते मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती ते तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे, हाऊ टू ड्रॉ द ग्राफ. हाऊ टू ड्रॉ द ग्राफ. ओके, सो मी पुन्हा एकदा थोडं रिव्हिजन म्हणून एक ग्राफ ड्रॉ करतो इथे. ओके, सो 10th स्टँडर्डमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेळी तुम्ही ग्राफिकल मेथडने सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. जे इक्वेशन्स तुम्ही एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करता, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करता, तेच इक्वेशन्स यू कॅन सॉल्व्ह बाय युझिंग ग्राफिकल मेथड. सो ती ग्राफिकल मेथड एक थोडंसं एक्सप्लेनेशन म्हणून तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय आपण. ओके, सो ग्राफिकल मेथड करताना तुम्ही दोन ऍक्सिस ड्रॉ करायचे. वन ऍक्सिस युअर वाय ऍक्सिस अँड अनदर ऍक्सिस इज युअर एक्स ऍक्सिस. ओके, सपोज मी तुम्हाला म्हटलं की ड्रॉ दी लाईन 2x plus 3y minus 6 is equal to 0. ड्रॉ दिस लाईन इन युअर ग्राफ. ओके, सो जेव्हा तुम्हाला मी असं म्हणेल की तुम्ही ही लाईन ग्राफमध्ये ड्रॉ करून दाखवा, तेव्हा तुम्ही 10th स्टँडर्डनुसार फॉलो करणार. यू आर गोइंग टू फाइंड युअर पॉइंट्स टू ड्रॉ द लाईन. ओके, सो सपोज एक्स अँड वाय, आणि हे जे पॉइंट्स तुम्ही कन्सिडर करता हे तुम्ही तुमच्या ऑन इट्स ओन ॲझम्पशनने कन्सिडर करता. पण मला इथे सोपं थोडं सिम्पल करण्यासाठी मी इथे ॲझम्पशन एकदा काय करतो, एक्सची व्हॅल्यू 0 घेतो, त्यावेळेस मला वायची व्हॅल्यू या इक्वेशनद्वारे 2 भेटेल. ओके, एकदा वायची व्हॅल्यू मी 0 घेतो जेणेकरून मला या इक्वेशनने सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू 3 भेटेल. ओके, सो माय पॉइंट इज 0,2 and another point is 3,0. So I have to plot these 2 points A and B in this graph first. Okay, so to draw, I am drawing the graph. Okay, so first you have to plot these points on this graph. Okay, so let us consider the first point which is 0,2. So look at here, the value of x is 0. Therefore this point lie on the y-axis. Here, okay, this is your point A, 0,2. Okay, look at the second point where the value of y is 0. If the value of y is 0, then this point is lie on the x-axis here at a distance of 3 because x is equal to 3. Okay, then after this we have to draw the line passing through these 2 points. Okay, so and whatever you draw these lines which represent the equation 2x plus 3y minus 6 is equal to 0. So अशा पद्धतीचे ग्राफ्स तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये ड्रॉ करायला शिकला. ओके, सो आता याच्यात थोडं बेसिक्स हेच तुम्हाला करायचं आहे 11th स्टँडर्ड ह्या 12th स्टँडर्ड मध्ये सुद्धा, फक्त त्याच्या पुढे थोडं बेसिक्स आहे. व्हॉट डज दिस लाईन रिप्रेझेंट्स. ही जी लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे ही लाईन नक्की काय सांगते. ओके, सो हाऊ लाईन इज मेड म्हणजे लाईन कशी बनते. ओके, सो लाईन इज नथिंग बट द सेट ऑफ पॉइंट्स which lie on a straight path. What is line? A line is a set of points along a straight path. म्हणजे
स्ट्रेट पाथ वरती जर तुम्ही खूप सारे पॉइंट्स, इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स जर ड्रॉ केले very close to each other, then it makes your line. So what this line represent? This line represent the set of infinite number of points along a straight path. Okay, so set of points is nothing but your line. Okay, but along a straight path. पण नीट पहा, this means that the every point on this line will satisfy this equation of line. म्हणजे या लाईनवरचा कोणताही तुम्ही पॉइंट कन्सिडर केला तर तो पॉइंट त्या लाईनचं इक्वेशन काय करेल, सॅटिस्फाय करेल. क्लिअर आहे? ओके. मग जे तुमच्याकडे रिमेनिंग पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सचं काय? जसं की फॉर एक्झाम्पल देर आर सम पॉइंट्स विच लाय बिलो दिस लाईन. पहा, मी डॉटेड पॉइंट्स ड्रॉ केले. There are some points which lie below this green line, or there are some points which lie above this green line. Clear? There are some points which lie below this straight green line, and there are some points which lie above this green line. How can we represent these points as in the form of inequations? Okay? फरक एवढाच आहे. 10th 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही इक्वेशन स्टडी केलं, इथे तुम्ही इन इक्वेशन थोडं स्टडी करणार आहात. इन इक्वेशन म्हणजे काहीही नाही आहे, एकदम सिंपल टॉपिक आहे. इन इक्वेशन्स आणि इक्वेशन्स मध्ये सगळ्यात मेन आणि बेसिक डिफरन्स आहे जो मी तुम्हाला आधी सांगतो. इक्वेशन मध्ये फक्त इक्वॅलिटी साइन आहे. इन इक्वेशन मध्ये लेस दॅन साइन असतं, ग्रेटर दॅन साइन असतं, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, या चार साइन पैकी कोणताही साइन असू शकतं, त्याला तुम्ही म्हणायचं इन इक्वेशन्स. ओके, सो अगेन वी आर गोइंग टू आवर ग्राफ. ओके, so look at here, the line represents the equation 2x plus 3y minus 6 is equal to 0, which is a set of points lie on the straight path. So which can be represented by the equation 2x plus 3y minus 6 is equal to 0. So हे जे लाईन वरचे सगळे पॉइंट्स आहेत ते आपण ह्या इक्वेशनने दाखवतो. 2x plus 3y minus 6 is equal to 0. But what about these points? जे मी पॉइंट्स ब्ल्यू रिजन मध्ये ड्रॉ केलेले आहेत त्या पॉइंट्स बद्दल काय? त्या पॉइंट्सला तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार? आणि जे पॉइंट्स मी अबोव द लाईन रेड झोन मध्ये ड्रॉ केलेले आहेत त्या पॉइंट्सला कसं रिप्रेझेंट करणार? सो हाऊ कॅन वी रिप्रेझेंट these points in the form of inequations? Okay, so let us begin with representing these equations. Okay, so to represent this set of points in the form of inequation, I am taking a single one point here, considering the point which lie below the line, that is 0, 0, and another point which lie above the line, that is 3, 3. So I am considering 2 points, one is 0, 0 and another is 3, 3 to represent these points in the form of inequations. Okay, तुम्ही कोणताही पॉइंट घेऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. मी सिंपल असे पॉइंट्स घेतलेत. ओके, सो लेट अस कन्सिडर फर्स्ट अबाउट 0, 0. दिस इज युअर ओरिजिन. सो व्हॉट हॅपन्स व्हेन दिस पॉइंट 0, 0 आय एम सबस्टिट्यूटिंग इनटू द इक्वेशन. सो माय इक्वेशन becomes 2 into 0, 3 into 0 minus 6, which becomes equal to minus 6. सो इथे माझा आन्सर काय येते? -6 येते. मला सांगा, -6 ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे का 0 पेक्षा लहान आहे? सो ऑफ कोर्स दिस -6 is less than 0. This means that to represent these set of points, I can use the equation 2x plus 3y minus 6 less than 0. Okay? And similar way, when I substitute the point 3, 3 which lie on the above side of the line, then the equation becomes 2 into 3, 3 into 3 minus 6, which is equal to 6 plus 9 minus 6, which is equal to 9, which is greater than 0. So this means that I can use the equation to represent these set of points is 2x plus 3y minus 6 greater than 0. Okay, clear है?